खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहे. पर्यायी रस्ता असताना शक्तीपीठाचा अट्टहास का? कोल्हापुरातील जन आंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला इशारा. न मागितलेल्या रस्त्याच्या विरोधात आज आपण आंदोलन करतोय. आजपर्यंत गावचा रस्ता करा, पाणंद रस्ता करा म्हणून सरकारकडे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आज चित्र वेगळं आहे. महामार्गाचं नाव शक्तीपीठ आहे. शक्तीपीठ महामार्ग पंढरपूरपासून दूर नेला आहे. हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कशासाठी आहे? महाराष्ट्रातील बंदरांकडे रस्ता जाईना पण गोव्याकडे महामार्ग जातो आहे. नागपूर जिल्ह्यात शक्तीपीठ आहे का या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही. सातारा, पुणे, कोल्हापूर हा रस्ता अनेक वर्ष होत नाही. या सरकारकडून हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होत नाही. जणू काही महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपलेले आहेत. आता फक्त शक्तीपीठ महामार्ग उरलेला आहे. अशा आविर्भावात सरकार वागत असल्याचं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. या संदर्भात खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या मोर्चातून बोध घेऊन सरकारने शक्तीपीठाचा आग्रह सोडावा असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी आहे असंही ते म्हणाले आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील जनआंदोलनात ते बोलत होते. गरज नसणाऱ्या रस्त्याला महाराष्ट्रातले सगळे विरोध करतील असा मला विश्वास आहे. या रस्त्यावर सत्तेत असणारे आमदार आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की सत्तेत असणाऱ्या आमदारांनी घाबरून जाऊ नये. ठामपणाने आपली मतं मांडावीत. सरकार तुमचं आहे, सरकार सत्तेत तुम्ही आहात, काही अडचण नाही. पण लोकशाहीमध्ये संवाद असावा लागतो. पक्षाच्या अंतर्गत देखील संवाद असावा लागतो. या रस्त्यावरच्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही स्पष्टपणाने आपली भूमिका मांडावी आणि आपल्या भागातल्या जनतेचा खरा हे दुःख आहे ते माननीय जे कोणी निर्णय घेणारे असतील, कारण खातं एकनाथ शिंदेंकडे आहे आणि निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नाव कुणाचं घ्यायचं? एकनाथ शिंदेंना रस्ता पाहिजे, एकनाथ शिंदेंच्याकडे खातं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन भेटावं. तर निर्णय सगळे देवेंद्र फडणवीस घेतात. आणि म्हणून या दोघांना आमची विनंती आहे की या मोर्चापासून बोध घ्यावा आणि हा शक्तीपीठाचा आग्रह सोडावा. एवढीच विनंती या निमित्तानं आवाहन त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो. जिल्हाधिकारी देखील योग्य असे अहवाल देतील आणि या जिल्ह्यात मोजणी करणं अशक्य आहे याची माहिती वर देण्याचं काम करतील. कोल्हापूर जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला की या जिल्ह्याची ताकद आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या ताकदीपेक्षा फार वेगळी ताकद आहे. या जिल्ह्यातली जनता ही प्रामाणिकपणाने एकदा लढाई हातात घेतली की सोडत नाही. छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी या चुकीच्या पद्धतीच्या होणाऱ्या व्यवस्थेला विरोध करेल असा विश्वास व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.